पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला असून त्याचा जल्लोष ठाण्यात करण्यात आला। ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधला। नाही, खरोखर अभिमानाची बाब आहे आणि देशवासियांनी याच्यातून मोठा संदेश मिळालेला देशवासियांना आणि सर्व पक्षांना की भारतीय जनता पार्टी जी 1952 पासून जनसंघ आणि 1980 पासून जी भारतीय जनता पार्टी या देशात कार्यरत आहे आणि एक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार घेऊन या भारतीय जनता पार्टीने काम केलंय। त्या भारतीय जनता पार्टीचा पहिला आधार भारतीय जनसंघ याचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये आज प्रथमच भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं घवघवीत यश मिळालंय। म्हणजे ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी या विचारांची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या पश्चात आज तो पश्चिम बंगाल भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आलेला आहे आणि हा जो सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि देशहिताचा विचार आता या देशातले नागरिक स्वीकारायला लागलेले आहेत। विभाजनवादी विद्वेषवादी राजकारण आता यापुढे देशात चालणार नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे। मला एक सांगा, जेव्हा 60 वर्ष काँग्रेस जिंकत होती किंवा आता केरळला काँग्रेस आली किंवा यापूर्वी जिथे जिथे सत्ता आल्या भारतीय जनता पार्टी येण्यापूर्वी तेव्हा काँग्रेस ईव्हीएम मुळे जिंकत होती का? म्हणजे आता ज्याची सत्ता येते जो निवडून येतो तेव्हा तुम्ही आरोप करता। मला असं वाटतं हे आरोप करणं चुकीचं आहे। जर तुमचा ईव्हीएम वर विश्वास नसेल तर तुम्ही निवडणुका बायकॉट करा की जो पण आम्ही ईव्हीएम करणार नाही। तुम्ही लढता निवडणुका, जिथे सीट येते ती मान्य करता आणि जेव्हा पराजय होतो तेव्हा ईव्हीएम ला दोष देता। तर तुम्हाला ईव्हीएम संशय असतं तुम्ही निवडणुका लढवायला पाहिजेत। यापूर्वी लोक निवडून आले ते ईव्हीएम मुळे आले का? पण त्यामुळे हे सगळं योग्य नाहीये। हे आशा बतावण्या करणं, जो जनतेने जनाधार दिलाय, लोकांनी जे स्वीकारलंय ते सर्वांनी विरोधकांनी पण स्वीकारलं पाहिजे। त्याच्यातच लोकशाहीचा बहुमान आहे। 15 वर्षानंतर सातत्याने 15 वर्ष ममता बॅनर्जी होत्या आणि कम्युनिस्ट पार्टीला हटवून त्या आल्या होत्या। ती तृणमूलच्या नावाखाली दुसरी कम्युनिस्ट पार्टीच होती आणि त्यांची जी दबंगशाही, कार्यकर्त्यांची दादागिरी ही सगळी जी त्या राज्यात चालू होती त्याच्या जीवावर त्यांनी सगळी व्यवस्था दाबून ठेवली होती। पण या वेळेला अमित शहाच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा ही सुरक्षित करण्यात आली, सर्व यंत्रणेला मोकळीक देण्यात आली, केंद्रीय फोर्स देखील ते लावण्यात आले, स्थानिक पोलीस देखील होते आणि त्यामुळे लोकांना मोकळेपणाने मतदान करता आलं, दडपणाविरहित मतदान करता आलं। एका एजन्सीच्या लोकांनी असं सांगितलं ऍक्सिस माय इंडिया की सर्वे त्यांनी दाखवला नाही, कारण काय त्यांच्या सर्वेमध्ये 70% लोकांनी आपलं मत व्यक्त करायला नकार दिला आणि तिथे जे स्पष्ट झालं हे लोक वळलेले आहेत ममता बॅनर्जीच्या शिकंजातून आणि तिने नंतर चुकून आली तर दादागिरी करू नये या भीतीपोटी त्यांनी आपलं मत नोंदवायला नकार दिला। ऍक्सिस माय इंडियाने सर्वे न देणं इथेच क्लिअर झालं होतं की भारतीय जनता पार्टीची सत्ता येते आणि ममता बॅनर्जी आणि तृणमूलच्या दादागिरीतून पश्चिम बंगाल आता मुक्त होऊ पाहते।